हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा, आरोग्यदायी जाओ. तर आज मी सर्व देव उजळवले होते. तर आज आहे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. ज्या दिवसापासून आपलं जे संविधान आहे त्याची अंमलबजावणी झाली. खऱ्या अर्थाने लोकशाहीला सुरुवात झाली. मला अगदी लहानपणापासून सवय आहे. छोटे छोटे आपले जे झेंडे असतात ते लावायचे आपल्या युनिफॉर्मला. तर मी शिवाय आणि ओमला देखील तसे झेंडे हे लावले होते छान. खूप मस्त वाटते. वेगळंच असं फील येतो छान. तर आधी तुम्ही बघितले सर्व देव मी छान उजळवून घेतले होते. तेथील जागा पण स्वच्छ करून घेतली होती म्हणजे अजून जास्त पॉझिटिव्ह वाटते. जी निगेटिव्हिटी असते ती देखील दूर होते. मी छान अशी मस्त तिरंगा झेंड्याचे कलर घेऊन मस्त अशी रांगोळी काढली होती. अशी रांगोळी काढली होती मी. सण आला की काहीतरी वेगळं करावं असं नेहमी माझ्या डोक्यात कल्पना येते. त्यामुळे मी अशी वेगळी अशी रांगोळी काढून बघण्याचा प्रयत्न केला. 15 ऑगस्ट असो वा 26 जानेवारी असो सगळीकडे बाहेर ध्वजारोहण केले जाते. आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा देखील हे सण साजरा केले जायचे. त्यामुळे आपल्याला त्याचे महत्त्व चांगलेच ठाऊक आहेत. तर आपण आता बाहेर जात नाही किंवा शाळेत जात नाही किंवा दुसरीकडे कुठे ध्वजारोहण करायला जात नाही. त्यामुळे घरच्या घरी ध्वजाची अशी पूजा छान करते मी. मला चांगलेच आठवते जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा असं छोटं घर होतं व आम्ही सर्व भावंडे सोबतच उठायचो सकाळी आणि त्यात सर्वात आधी आमची तयारी करायची मम्मी. आधी माझी तयारी करायची, मग नंतर माझ्या भावंडांचं आवरणे सगळं सुरुवात व्हायची. तर मला चांगलं आठवतं की 26 जानेवारी, 15 ऑगस्ट किंवा काही सण असलं तरच तेव्हा डाळ भाताचा कुकर लागायचा घरी म्हणजे वरण भात करायचो. आणि मम्मी आवर्जून 15 ऑगस्ट 26 जानेवारीला काहीतरी गोडाचा पदार्थ नक्की करायची. त्यामुळे मी देखील काहीतरी गोडाचे पदार्थ नक्की करते. कारण प्रत्येक वेळेस मम्मीची आठवण येणार म्हणजे येणार. त्यामुळे मीही मम्मीच्या पावलांवर पाऊल टाकून तसं करण्याचा प्रयत्न नक्कीच करते. आधी म्हणजे पूर्वी घरं छोटे होते पण मन फार मोठे होते सर्वांचे. असो या पद्धतीने 26 जानेवारी साजरा झालेली आहे. काही फोटो तुमच्यासोबत शेअर करते शिवाय आणि ओमचे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.